कंठी परमेश्वर आपल्याला भेटा, यासाठी संत तुकाराम महाराजांनी आपल्याला हे मागणं भगवंताकडे मागायला सांगितलेलं आहे. कंठी राहो नाम अंगी भरोनी या प्रेम. मग आता कंठीच नाम का बरं राहू दे, त्यामध्ये आहे कंठीच नाम का. अनेक दृष्टांत आहेत, बऱ्याच प्रकारांनी याचं स्पष्टीकरण करता येतं. आपण काही 4-2 मुद्दे बघू आणि मग सर्व अभंग सोडवू. कंठ, कंठ हे जे स्थान आहे ते विशुद्धी चक्राचं स्थान. विशुद्धी चक्र वगैरे काही खरं नव्हे. अरे आपल्या धंद्याला, आपल्या व्यवसायाला काय उपयोग, भक्तीनं का पोट भरतं, हे सगळं सोड आणि आपला जो व्यवसाय आहे त्याच्याकडे लक्ष दे. वडिलांचं सांगणं तो ऐकत जरूर असेल, पण मनावर मात्र घेत नसेल, कारण त्याला सत्मार्ग कळलेला होता. मुलाचा हा असा सगळा प्रकार बघून वडिलांना अत्यंत संताप होत असे. वडील म्हणाले, बाळा, अरे तुला मी चोरीचं शास्त्र शिकवण्यासाठी म्हणून नेलं आणि त्या कीर्तनामध्ये त्या बुवाकडून चोरांच्या शिरोमणीच्या गोष्टी ऐकून आता त्या पांडुरंगाची भक्ती मला सांगतोस वगैरे. बिचारा कृष्ण पण त्या भंडाराच्या मध्ये आला. चोरांचा शिरोमणी म्हणून नाव पडलं त्या चक्रपाणीला आणि या हरिपालाची पंढरीकडे जाणारी पावलं अडवावी यासाठी वडिलांनी आता सप्तपदीचा घाट घातला. सप्तपदीचा घाट घातला, सप्तपदी चालली की तो मुलगा सुधारेल असं त्यांना वाटलं. हा विनोद पण खूप जुना आहे की वडिलांना वाटतं मुलं सुधारतील. काय सुधारतील हे आता आमच्या सकट आमच्या आई वडिलांना माहिती असेल, पण त्यांनी हरिपालाचा विवाह करून दिला. सून घरी आली, पण तरी देखील याच्या विठ्ठलाच्या ओढीसाठी पंढरीकडे जाण्यामध्ये खंड पडला नाही. ती परंपरा मात्र चालूच राहिली. बघता बघता कालमानानुसार तिथलं पान गळालं आणि आता सर्व प्रपंचाचा भार या हरिपालाच्या खांद्यावर येऊन पडला. पुढची एकादशी आली, एकादशी जवळ आली म्हणून घरातून पाय बाहेर ठेवला, तोच हरिपालाच्या बायकोनी मार्ग अडवला. हे पहा, आता हे विठ्ठल विठ्ठल बस झालं. मी तुम्हाला आता काही जाऊ द्यायची नाही. मामांची होते तोपर्यंत ठीक होतं, पोटा पाण्याची सोय होत होती. आजवर जोवर कमावलं तोपर्यंत करून खाल्लं, तेच पुरवलं. आता मात्र मी तुम्हाला जाऊ देणार नाही. काय त्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन मिळणार आहे? अगं असं काय करतेस? त्या विठ्ठलाच्या दर्शनाने देव आपलासा पुरे. अहो मला आपलीशी करून आणलीत आपण घरी, आता माझ्या अंगभर वस्त्राची आणि गोळाभर अन्नाची सोय करणं ही तुमची जबाबदारी आहे. मी तुमची नाही का? तो विठ्ठल कसा काय तुमचा होणार? हरिपालाने ऐकलं ती म्हणतही खरंच होती. हरिपाल म्हणाला, हे बघ, ह्या वेळेला मला तू त्या पंढरीच्या दर्शनाला जाऊ दे. मी तिथून आलो की आपला व्यवसाय करेन, हा माझा शब्द घे. या शब्दावरती बायकोने विश्वास ठेवला. इतक्या वर्षांची सवय अशी एका दिवसात मोडणार नाही हे तिलाही ठाऊक होतं. तिला विश्वास ठेवला आणि हरिपाल प्रश्नांचं मोबळ घेऊन मजल दर मजल करत पंढरीच्या दिशेने निघाला. पंढरपुरामध्ये येऊन पोचला. आता दर्शन तर झालं, इथे तर आलो, आता परत गेल्यानंतर आपल्या व्यवसायाला सुरुवात करायची म्हणजे लोकांकडनं त्यांच्या वस्तू लंपास करायच्या, त्यांना लुबाडायचं, त्यांना छळायचं, त्रास द्यायचा. हरिपालाची वृत्ती होईना. हरिपालाची वृत्ती होईना कारण नाम हे भगवत चिंतनामध्ये रमलेलं होतं आणि हा रंग चढल्यानंतर हिंसेचा रंग कुणालाही नको असतो. आता काय करावं अशा प्रयत्नामध्ये एका झाडाखाली बसला आणि समोर त्याच दिवसासारखं कीर्तन चाललेलं होतं. कीर्तनामध्ये निरूपणासाठी श्लोक घेतला होता. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या वेळेला धर्माला अशुभाशी सावली ग्रासेल, ज्या वेळेला धर्मावर गदा येईल, त्या वेळेला प्रत्यक्ष भगवंताचं वचन करा. त्या वेळेला सज्जनांचं परित्राण करण्यासाठी, धर्माचं
रक्षण करण्यासाठी, त्याची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि 2 ह्या चांगल्या गोष्टी झाल्यानंतर दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी मी जन्म घेतला. प्रत्यक्ष भगवंताचे शब्द त्याच्या मनावर ठसले, कानांनी ऐकले, हृदयामध्ये उतरले आणि म्हणाला, बस हा मार्ग भगवंतांनी निवडलेला आहे की सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं निर्दालन. म्हणजे हे काम न्यायाचं. आता मी माझा व्यवसाय करायला मोकळा आहे, याच पद्धतीने मी व्यवसाय करणार. इथून पुढे कुठल्याही दुर्जनाला सोडणार नाही आणि कुठल्याही सज्जनाला मी नाडणार नाही. हा निश्चय झाला आणि हरिपाल उत्तर मिळाल्याच्या आनंदामध्ये आपल्या घराकडे परत येतोय. करी मनाशी निश्चय करी मनाशी निश्चय मतानपती सज्जना अचानपती सज्जना श्रीरंगाचे नाम जपतीचे श्रीरंगाचे नाम जपतीचे पूर्णत्वने वंदना पूर्णत्वने वंदना. करी मनाशी निश्चय हा दृढ आता नवधी सज्जना. आणि कोण? श्रीरंगाचे नाम जपतीते पूर्ण स्मरुनी मनमना. कोण सज्जन कोण दुर्जन हेही त्यांनी त्याच्या अल्पमतीने ठरवलं. सोपं आहे. जो भगवंताचं नाम घेतो, कपाळावर बुक्का लावतो, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो आणि पंढरीची वारी करतो, तो सज्जन. बाकी सगळे ठरलं. घरी परत आला. दुसऱ्या दिवशीची पहाट उजाडली आणि इतके दिवस खुंटीवर अडकवलेलं जे तीरकांठा धनुष्यबाण म्हणजे भाला, त्याची जी सगळी शस्त्र होती ती घेऊन तो बाहेर पडला. वडिलांबरोबर पूर्वी जात असल्यामुळे साधारण अनुभव होता, आता मात्र त्याच्यापाशी निश्चयाचं पाठबळ होतं. रानामध्ये आड वाटेला उभा राहिला आणि हा क्रम सुरू झाला. जो जो वाटसरू येईल त्याला त्यांनी विचारावं, थांब थांब थांब, बोल, बुक्का लावतोस, गळ्यात तुळशीची माळ आहे का, अरे मुखाने हरी हरी म्हणतोस की नाही, आणि पंढरीला जातोस की नाही. मग ते असे किंवा नसे, गळ्यामध्ये तुळशीची माळ असे नसे, पंढरीची वारी होत असे नसे, हे सर्व प्रश्नोत्तर झाल्यानंतर त्याचा जो योग्य परिणाम व्हायचा तोच होत असे. दुर्जनांना त्यांच्या जवळचं सर्व काही काढून घेऊन हरिपाल जीवानिशी सोडत असे आणि सज्जनांना मात्र नमस्कार करून पुढच्या वाटेसाठी आज्ञा देत असे. या पद्धतीने हा क्रम सुरू राहिला. ही पद्धत इतकी टोकाला गेली की एखादा शैव यावा, शंकराची भक्ती करणारा माणूस यावा, वाटसरू यावा, यांनी विचारावं, अहो थांबा, थांब थांब, पाहू पाहू तुझ्या गळ्यात माळ आहे का, ठीक आहे ठीक आहे, ही रुद्राक्षाची माळ नाही चालणार, तुळशीची माळ हवी. रुद्राक्षाची माळ नाही, तुळशीची माळ हवी, बघू तरी बुक्का लावतोस का. त्यांनी अभिमानाने उत्तर द्यावं, बुक्का, छे छे, आमचा देव कसा कर्पूर गौर, त्यांना हे असलं काळं वगैरे काही चालत नाही, आम्ही भस्म लावतो, रुद्राक्षाची माळ घालतो, भस्म लावतो, तुळशीची माळ घालत नाही, बुक्का लावत नाही, म्हणजे पंढरीला जातच नसशील तू बाळा. या प्रकारे इतका टोकाला क्रम गेल्यानंतर आता हळूहळू वाटसरू देखील शहाणे झाले होते. त्याच्या या अशा लुटीची खबर कळली की वाटसरू तेवढ्याच पट्ट्यामध्ये येताना कपाळावर बुक्का लावत असत, गळ्यात तुळशीची माळ घालत असत, मुखाने हरी 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 विठ्ठल विठ्ठल नाम घेत येत असत. हा भक्तिभावाने नमस्कार करत असे आणि त्याला अत्यंत संतोष होत असे. चला, आज तरी माझ्या हातून पापकर्म झालेलं नाहीये, आज सगळे संत हे मला भेटलेले आहेत. आणि याचा जो परिणाम त्याच्या प्रपंचावर व्हायचा तोच झाला. हळूहळू आवक कमी झाली, काही वेळेला अन्न असे, काही वेळेला नसे, चरितार्थ चालण्याची कठीणाई त्याच्यावर आली. पण तरी देखील त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. मुखामध्ये नाम, रूपामध्ये
हृदयामध्ये हृदयामध्ये त्या भगवंताचे चिंतन आणि आपला व्यवसाय करण्यामध्ये तत्परता, हेच सूत्र त्याने अवलंबलेलं होतं. असा नामगजर होत होता आणि त्याला अत्यंत संतोष झाला. दुरून बघितलं तर कोण येत होते हो? प्रत्यक्ष नामदेव महाराज बरोबर ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, गोरोबा काका, सर्व संत मंडळी की त्या रस्त्यावरून येत होती. इतिहासामध्ये देखील नोंद आहे की नामदेवांनी भारत भ्रमण पंजाब पर्यंत जाऊन आलेले आहेत आणि तशीच तीर्थयात्रा करता करता ते त्या मार्गावरून जात होते. हरिपालाला खूप मोठा संतोष झाला. माझी गुरु माऊली, ज्ञानेश्वर माऊली या रस्त्यावरनं जात आहेत, आता मात्र मी त्यांना कसा जाऊ द्यायचा नाही. हरिपालाने धक्कन त्या झाडावरून खाली उडी घेतली, पण बरोबरचं शस्त्र हे त्या झाडीमध्ये लपवायला तो विसरला नाही. कारण संतांना सामोरं जाताना अहिंसेने गेलं पाहिजे. हे हिंसात्मक शस्त्र सोबत नको, शस्त्र लपवली, संत मंडळींना सामोरा गेला. संतांची पायी वेळोवेळी ठेवी डोई असं म्हटला. माऊलींनी उठवलं, अरे हरिपाला, आज आम्ही तीर्थयात्रेसाठी या रस्त्यावरून जात आहोत. होय महाराज, मला माहिती आहे, पण आता मात्र माझं एक मागणं आहे. पंढरपुरामध्ये आपण भेटतो, या रस्त्यावरून जाताना माझी झोपडी मधोमध लागते, ती मात्र तुम्ही ओलांडून जाऊ नका. माझ्या झोपडीकडे चला, तुमच्या सेवेची संधी मला प्राप्त होऊ दे. माझ्या गरीबाघरती जे काही असेल त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि मग पंढरीच्या दिशेने जा. गोरोबा काकांनी मान हलवली. हो, हरकत नाहीये. हरीची या दासा सुकाळत आहे दिशा. त्याच्यामुळे हे सर्व संत मंडळी या हरिपालाच्या घरी आले. त्यांनी ओसरीवरती घोंगडं घातलं, त्यांच्या बसण्याची पाण्याची व्यवस्था केली आणि आतमध्ये गेला. बायकोच्या भुवईचं मात्र धनुष्य झालेलं होतं. हे रोज एकटे येत होते, कधीतरी घेऊन येत होते, कधीतरी न घेताच येत होते. आता बरोबर काही आणलेलं तर दिसत नाही, मात्र एवढी माणसं मात्र आणलेली आहेत. घरातली रिकामी गाडकी मडकी भांडी सगळी त्यांच्या समोर आपटली आणि म्हणाली, अहो अहो, एकादशीच्या घरी शिवरात्र आल्यासारखं झालेलं आहे, आपल्याला खायला अन्न नाही, आता ह्या माणसांना कुठून रांधून वाढू? ते काही नाही, तुम्ही त्यांना पाणी द्या आणि नमस्कार करून पुढच्या वाटेला लावा. अगं हळू बोल, हे माझे गुरुमाऊली आहेत आणि संत हे जेव्हा घरी येतात ना तेव्हा अलोट कृपा प्राप्त होते, असं बोलू नकोस. ते बाहेर बसले, त्यांना ऐकू जाईल, ऐकू जावं म्हणूनच बोलते, ऐकू जावं म्हणूनच बोलते. इतके दिवस मी तुम्हाला सांगत होते, तुम्ही नाही ऐकलं माझं. इतके दिवस मी तुम्हाला सांगतेय, एक शब्द ऐकला नाही. आता मात्र हे शहाणे असतील ना तर माझं ऐकतील आणि आपोआप पुढच्या मार्गी चालू लागतील. म्हणून तर बोलतीये. ठरलेलं असतं, थोडं इकडं बघून बोललं की इकडे पण खुश. बायकोनी ही तक्रार केली, प्रपंच चालवणं अवघड शेवटी. पण हरिपाल म्हणाला, हे बघ, या संतांच्या भोजनाचीच काळजी आहे ना, मी बघतो. तू असं कर, तू आता त्यांची थोडीशी सेवा कर, त्यांना विसावा घेऊ दे. हा मी गेलो आणि हा आलो, इतके दिवसात तर काही मिळालं नाही. आज या संतांच्या कृपेने आपल्यालाही लाभ होईल तर बरंच, म्हणून बायकोनी काही बोलली नाही. हरिपाल बाहेर आला, सर्व संतांना नमस्कार करता झाला. महाराज, आपण थोड्या वेळ विसावा घ्या, इथे विश्राम घ्या, सर्व सोय करून आलोच असं म्हणाला आणि मागच्या दाराने बाहेर पडला. जिथं तीन कामाला पूर्ण ठेवलेला होता तिथे नेहमी सारखा आला आणि आता मात्र तो वाटसरूची वाट बघायला लागला. एक प्रहर गेला, दुसरा प्रहर उलटायची वेळ आली तरी कोणी वाटसरू येईना. आता मात्र त्याची उलघाल सुरू झाली, अत्यंत अस्वस्थ झाला आणि हरिपाल त्या भगवंताकडे याचना करता झाला, देवा, आता तूच मला याच्यातून तार. आजपर्यंत मी माझ्या संसारासाठी काही मागितलं नाही, मात्र माझ्या घरी
माझी गुरु माऊली, सर्व संत मंडळी बसलेली आहेत, त्यांच्या मुखामध्ये तरी घास जाऊ दे, यासाठी तुझ्याकडे मागणं मागतो. आता तरी माझी दया येऊ दे, आता तू मला तार. भगवंत वाटच बघत होते. आजपर्यंत हा सर्व चाललेला क्रम भगवंतांनी बघितला होता. तेव्हाच भगवंतांच्या मनात विचार आला, अरे हा भक्ती तर करतोय, पण हा भेदाची भक्ती करतोय. समशत्रूच्या मित्रेच्या कथा मानाप माझे योग हे माझं वचन आहे. सर्वांच्या ठिकाणी एक परमात्मा आहे, हा मात्र ह्याला दिसत नाही. अशी भेदाची भक्ती करून हा माझ्यापर्यंत काय पोहोचणार? आज ही चांगली संधी आहे. आता आज त्याचा हा भ्रम दूर करण्याची संधी मी सोडणार नाही. भगवंतांनी रूप पाहिलं, पायामध्ये जरीच्या मोजड्या, रेशमी कुर्ता, अत्यंत मौल्यवान पागोटा, त्याच्यावरती शिल्पे, जाई बोटात अंगठ्या, रत्नहार, अलंकार, सलकड्या सर्व घालून भगवंत नटले. रुक्मिणी मातेने विचारलं, आज कुठे नटवर्य, आज कोणती लीला, आज आपण कुठे निघालात आणि ते इतकं देखणं रूप करून? अगं अगं आज मी माझ्या भक्ताला भेटण्यासाठी चाललोय बर का, असा मार्ग अडवू नकोस. भक्ताला भेटण्यासाठी? आजपर्यंत तुम्ही किती रूप घेऊन भक्ताला भेटला, पण हे इतकं देखणं रूप कधी करून गेला नाही. मी अडवणार नाही, पण माझी एक अट आहे. बरोबर, मी पण तुमच्या सोबत येणार असं म्हणतेस? चल तर मग, पण माझीही एक अट आहे, मला साजेसा पोशाख करून ये बर का. अहो म्हणायचाच अवकाश, रुक्मिणी देवींनी बनारसी शालू, पैठणी शालू, उत्तमातला उत्तम शालू नेसला. जोडव्या, मासोळ्या, विरोळ्या, पैंजण, साखळ्या, हातामध्ये गोड तोडे बिलवर पाटल्या, वाक्या, गळ्यामध्ये अलंकार, सर्व रत्नहार, चंद्रहार, बेलपांटिक, वज्रटिक, हवे तेवढे अलंकार एकावर एक घातले. केसामध्ये मोठं सोन्याचं फूल, ते सुद्धा एवढूस नाही, समोरनं चांगलं दिसेल एवढं. सर्व अलंकार परिधान केले. लक्ष्मी नारायणाचा जोडा जणू सजला. मग गरुड महाराज मागे कसे राहतील? अश्वाचं रूप घेतलं आणि असा रथ सिद्ध केला. वेळ कमी आहे त्यामुळे रथाचं वर्णन करत नाही. असा हा रथ वेगाने दौडत 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 हरिपालाच्या दिशेने आला. तो रथ बघून याचं मनोरथ पूर्ण झालं. आता फक्त एक त्यांनी मागणं मागितलं, भगवंता आता हा तुझा भक्त असू देऊ नको बाबा, म्हणजे मला ह्याला डुबाडता येईल. रथ टप्प्यात आला. हरिपालाने रथ थांबवला. कोण आहे? खाली उतर, खाली उतर. कोण रे तू? भगवंत नटवर्य. आज तर रूपच धारण केलेलं होतं. मी तो काठेवाडचा व्यापारी आहे, मी तो काठेवाडचा व्यापारी आहे. व्यापारासाठी निघालो. आणि या सोबत कोण आहे? ही तर आमची बायडी आहे ना. आम्ही दोघं व्यापार करतो. हिरे, चांदे, सोने, माणिक, कशाची ददात नाही. ते असो, भगवंताचं नाव घेतोस का? कपाळावर बुक्का लावतोस, गळ्यामध्ये तुळशीची. अरे छे छे छे, कोण हा विठ्ठल? माझा गंध बघ कसा केशरी आहे, कस्तुरीचा वास येतो त्याला. आणि गळ्यामध्ये तुळशीची ती लाकडाची माळ आहे, कोण घालणार? माझ्या गळ्यामध्ये हिऱ्यांची माळ आहे, रत्नांची माळ आहे. आणि काय ठेवले तुझ्या विठ्ठलामध्ये? गरिबांचा दरिद्री म्हटल्या आपल्या भगवंताला दरिद्री म्हटल्या हरिपालाचा क्रोध अनावर झाला आणि त्याने मनगट धरून भगवंताला खाली खेचलं. अहो एकनाथ महाराजांच्या घरी हात कर झिजवणारा तो चक्रपाणी या सगळ्या भगवत भक्ताच्या चक्रात अडकला आणि भक्ताच्या प्रेमासाठी हात बांधून घेता झाला. हरिपालाने त्याचे हात बांधले आणि म्हणाला, आता तुला मी सोडत नाही. इतका वेळ हे सगळं ऐकत असलेली रुक्मिणी माता, ती जगन्माऊली खाली उतरली. आता मात्र तिला राहावे ना. तिने हरिपालाला विचारलं, अरे हे काय करतोस तू? हे असं ह्यांना बांधलंस कशासाठी? कारण याच्यामध्ये देव नाही, हा देवाचं करत नाही, माझ्या पंढरीला जात नाही, त्याचं नाम घेत नाही, त्याचा बुक्का लावत नाही, नामस्मरण करत नाही. अरे हे सगळं ठीक आहे, पण सर्वांच्या ठाई भरून वर उरलेला परमेश्वर का तुला माहिती नाही? जसा तो तुझ्या ठाई आहे, माझ्या ठाई आहे, तसा ह्यांच्याही ठाई आहेच. यांच्यामधला परमेश्वर तुला दिसत नाही? अरे काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. हे ऐकलं नाहीस वाटतं तू?
पण हरिपाल मात्र ऐकायला तयार नव्हता. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी विचारलं, बोल आता तरी भगवंताची वारी करशील की नाही? हा भक्त प्रत्यक्ष भगवंताला विचारतोय. पाहिलं का पंढरपूर नयनी, पाहिलं का पंढरपूर, पाहिलं का पंढरपूर नयनी, पाहिलं का पंढरपूर, विठ्ठलाचा चार पुतळा, विठ्ठलाचा चार पुतळा नयनी तुका, पाहिलं का पंढरपूर नयनी तुका, पाहिलं का पंढरपूर नयनी तुका, पाहिलं का पंढरपूर. जाणार नाही, पंढरपुरी जाणार नाही असं म्हणता क्षणी आता हरिपालाने ठरवलं की ह्याला धडा शिकवायचा. पण रुक्मिणी माता मध्ये पडली आणि म्हणाली, तुझ्या भक्तीत खोट आहे, याशिवाय तुला यांच्या ठाईचा परमेश्वर दिसायचा नाही. अरे ज्या परमेश्वराला शोधतोयस ना, ज्या विठ्ठलाचं नाम घेतोयस तेच हे रे. हरिपालाला ते पटलं नाही, पण विचारात मात्र जरूर पडला आणि म्हणाला, हा खरोखरच विठ्ठल अशा रूपामध्ये? पण ह्याचा निवाडा कोण करणार? आता ह्याचा निवाडा आपल्या घरी जे संत मंडळी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही करणार नाही. हात बांधलेला परमेश्वर भक्ताच्या मागे, त्यांच्या पाठीमागून पावली करत रुक्मिणी माता ही सर्व मंडळी घरी येऊन पोहोचली. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा अशी ज्याला एरवी हाक मारली जायची, तो प्रत्यक्ष भगवंत दाराशी येऊन उभा राहिला. सर्व वृत्तांत हा हरिपालाने कथन केला. क्षणाची देखील वाट न बघता सर्व संत मंडळी सामोरे आले. भक्त आणि भगवंताची भेट, अंतर्मनाची खूण पटल्यानंतर रूप आडी येत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी, नामदेव महाराजांनी भगवंताच्या पायी लोळण घेतली आणि हरिपालाला म्हणाले, अरे अरे हाच की रे तो सखा, तुझा होऊन आपलासा होऊन तुझ्या दारापाशी आला. जन्म जन्मांतरीचं पुण्य फळलं रे, असं किती नाम घेतलंस रे की आज भगवंत तुझ्या दाराशी आलेला आहे. हरिपालाने हे ऐकलं मात्र आणि त्याचे डोळे भरून आले. डोळ्यामधून घळघळ घळघळ आसव झाली, आसव व्हायला लागली. त्यांनी भगवंताच्या पायाशी नमस्कार केला आणि भगवंतांनी देखील अत्यंत प्रेमाने त्याला उठवलं. देवा, मी ओळखू शकलो नाही रे तुला. अरे जन्मभर तुला ओळखणारी लोक, तुझ्या दर्शनाला येणारी लोक अशी खूण पटवत राहिलो, पण आज भगवंत माझ्यापाशी येऊन उभा राहिला पण मी ओळखू शकलो नाही, मला माफ कर. देवांनी सांगितलं, अरे तुझ्या मनात भक्ती जरूर होती, तुझ्या मनामध्ये भक्ती जरूर होती, पण त्याच्यामध्ये आपपर भेद होता. हा आपला, हा सज्जन, हा दुर्जन, हा आपला नाही, हा भेद तुझ्या मनामध्ये होता. सगळी सृष्टीच माझी आहे, फक्त नाम पेर, प्रेम जरूर उगवेल. आजपासून तू माझं स्वरूप बघितलेलं आहेस, आता तुझ्या स्वरूपातला भगवंत तू ओळखशील जो तुझ्यापाशी आहे, आणि त्यावेळेला या सर्वांच्या ठाईचा परमेश्वर तुला दिसायला लागेल. सर्व संतांनी भक्तिभावाने नमस्कार केला. त्या भगवंताचं भाग्य की त्याला असे भक्त मिळाले आणि त्या भक्ताचं देखील पुण्य की भगवंत प्रत्यक्ष दारी आला. म्हणती भक्त भला, म्हणती भक्त भला, वश झाला पांडुरंग प्रेमाने. म्हणती भक्त भला, वश झाला पांडुरंग प्रेमाने. जातीचा व्याज तरी, जातीचा व्याज तरी, नामाची घेत प्रेमाने. राम राम हरे हरे राम राम, राम राम हरे हरे.
सांगितला. आता आपल्याला प्रश्न पडला असेल, संतांच्या भोजनाचं काय झालं? जिथे प्रत्यक्ष अन्नपूर्णा आहे तिथे बाकी कुठल्या गोष्टीला काय लजात राहणार? अन्नपूर्णेनं स्वयंपाक रांधावा, संतांच्या पंक्ती बसाव्यात. हरिपालाचं भाग्य उजळलं कशामुळे? 3 गोष्टींमुळे. कंठी राम नाम, अंगी भरोनी या प्रेम, संतांची रे पायी वेळोवेळी ठेवी डोई. या 3 गोष्टींमुळे हरिपालाला जे भाग्य प्राप्त झालं आणि त्याचा उद्धार झाला, त्याचप्रमाणे आपला देखील उद्धार व्हावा, आपल्याही मनामध्ये भगवंताचं प्रेम हे असंच रुजावं, यासाठीच संत तुकाराम महाराजांनी आपल्याला उपयोजन सांगितलं. या प्रकारे नाम घ्या आणि एका झटक्यामध्ये भवसागर करून जा. हा आशय व्यक्त करताना संत तुकाराम महाराज पूर्व रंगासाठी घेतलेल्या पदात म्हणतात, कंठी राम नाम, अंगी भरोनी या, कंठी राम नाम, भगवंताच्या चरणापाशी अर्पण करू, नाम धरी घेऊन जाऊ. आज एक 5 मिनिटं मला त्यांनी इथे संधी दिली ही कीर्तन सेवा करण्याची, त्यांच्या प्रती मी अत्यंत कृतज्ञ आहे. हे सर्व शिकवणं हे माझ्या गुरुजनांचं आहे. यद रोचते तद्ग्राह्यं, यद न रोचते तत् सकलं त्याज्यं. माझ्या कीर्तनामधलं जे काही आवडलं असेल ते अवश्य आपण आपल्या बरोबर घेऊन जा. जे चुकलं असेल ते माझ्या पदरात घाला. उत्तरोत्तर ते उत्तम करू, अशी उत्तम सेवा होते. हेच मागणं भगवंतापाशी मागते. तुकाराम महाराजांनी जे मागणं मागितलं तेच मागणं या सुप्रसन्न असलेल्या भगवंताकडे मागू आणि आरती करू. हेची दान देवा देवा